आता पोहोचलोय रबालेला. ट्रॅफिक बघू शकता नवी मुंबईची नेहमीप्रमाणे. बघूया तिथून आता राईट मारायचं आहे आणि मग पनवेलला थोडा स्टॉप घेऊन मग पुढे निघू. भावेशने मोजिटो आणलेला आहे. बरा वाटला जरा तनसा धिंगाणा. तुला काय वाटला शैलेंद्र? एकदम मस्त आहे. बरेच वर्षांचे आहे लोक. वातावरण पण एकदम कूल आहे. एकदम अजून रात नाही भरली. फुल वाट लागणार आहे. दादर बीच आणि डोंगोल बी जमणार आहे. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही या अगोदरची व्हिडिओ बघितलीच असेल. मी मुंबईला गेलो होतो मच्छी आणायला आणि आता निघतोय मी लगेच. आता वाजल्यात 11:15 आहे बघा. 11:15 वाजल्यात आणि निघतोय एकविरेला जायला. तर आता सामान तर पाठीमागे भरलेलं आहे इथे आणि हा सामान आहे अजून. आणि ही समोर एक गाडी आहे आणि अजून एक गाडी आहे. तर सामान भरायला भरतायत बाकीचे सामान आहे बघा. हा बघा आता इथून निघणार थोड्या वेळात. मग बघूयात कसा प्रवास होतो. तुम्हाला दाखवतो पूर्ण प्रवास मी. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि याच्या अगोदर पण मी गेलो होतो एकदा, पण तेव्हा मी हा माझा यूट्यूबचा चॅनल नव्हता. तर आता मी व्हिडिओ टाकणार आहे, त्याची ब्लॉग टाकणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. बघू शकता समोर आमचा कशेळीचा ब्रिज आहे. आता निघालो पुढे. बघूयात कसा प्रवास होतो. तुम्हाला दाखवणारच आहे. कुठे कुठे थांबणार आहे ते पण दाखवेल. तर भेटूया दादा पुढे. आता पोहोचलोय रबालेला. ट्रॅफिक बघू शकता नवी मुंबईची नेहमीप्रमाणे. लास्ट टाइम आम्ही निघालो होतो तेव्हा एकदम सकाळी निघालो होतो 5 वाजता. त्याच्यामुळे आम्हाला ही ट्रॅफिक भेटली नाही. पण आता माहित होतं ही ट्रॅफिक भेटणार आहे. आता नेहमीप्रमाणे आहे ट्रॅफिक. आता पुढे बघूयात कसा रस्ता क्लिअर भेटतोय का. मस्त वाटतंय. गेल्या टायमाला गेलेलो तसंच मस्त वाटतंय. एकदम रिक्षा घेऊन चाललोय ते. आणि बाकीचे 2 गाड्या येतात आमच्या मागे. आम्ही रिक्षा घेतली म्हणून आता लवकर चाललोय. तर बघूयात आता पुढे. आलो आहे कलंबोली फाट्याला. सिग्नल लागलाय. आता बघूया तिथून आता राईट मारायचं आहे आणि मग पनवेलला थोडा स्टॉप घेऊन मग पुढे निघू. भेटूयात पुढे. आता पोहोचलो आहे मी पनवेलमध्ये आणि इथे आता वडापाव घेतोय बघा. फेमस वडापाव आहे इथे पनवेल मधला. तर आता इथून वडापाव घेणार पार्सल आणि मग पुढे जाणार आणि नाश्ता वगैरे करून परत पुढे निघणार. तर आतापर्यंत छान प्रवास झाला. म्हणजे थोडी ट्रॅफिक भेटली
तर ती कशी माहित होतं ट्रॅफिक भेटणारच आहे, कारण आम्ही निघालो 11 वाजता, 11 नंतर निघालो. तर आता वाजल्यात 12:51 झाल्यात. आता 11 नंतर निघालो म्हणजे जवळजवळ 11:30 वाजता निघालो असेल, पण आता 12:51 झाल्यात म्हणजे 1 वाजायला आल्यात. तर बघूयात आता याच्या पुढे कसा प्रवास होतो. आता नाश्ता वगैरे करून निघू आणि मग पुढे बघूयात. आपला भावेश भाऊ घेऊन येतोय. काय गेलं इकडे आलेला आहे. थांबलं बघा काय आणले, मोजिटो. भावेशने मोजिटो आणलेला आहे. बरा वाटला जरा. हे बघा वडापाव वगैरे आणलेले आहेत, मूग भजी वडापाव. आता खातो आणि मग निघतो पुढे. भेटूयात पुढे आता. शशी वडेवाले पनवेलचा फेमस वडापाव खातोय आता. आता खाणार आणि मग पुढे निघणार. बघूया आता पुढे कसा प्रवास होतो ते. वडापाव खाऊन झालेला आहे. आहे बघा मोहितो पण संपतोय आता. या सूर्यानं धार लावतोय, कारण सकाळी जे मासे घेतलेत ना ते तिकडे जाऊन कापायचे आहेत. त्याच्यामुळे आता हा इथे धारवाला दिसला मला, म्हटलं आता दिसलाय तर लगेच धार लावून घेऊ. आता निघतो इथून, लगेच धार लावून झाली की मग पुढे भेटू. सोलापूरच्या रस्त्याला आलोय. लास्ट टाइम कोकण ट्रिप करताना जिथे पहिल्यांदा गॅस भरली होती ना मी, त्या रस्त्याला आहे बघा. गॅस भरतोय आता, फुल करून टाकतो आणि मग इथून आता जाणार सरळ. इथून मी लेफ्टला जातो आपला लोणावळा. तर सरळ गेलो तर लोणावळा आणि राईट मारला तर डायरेक्ट तो रस्ता माणगावला निघतो. तर बघूयात आता, गॅस भरू आणि निघूयात. आता भरली.
डायरेक्ट थांबायला एकविराईच्या मंदिराजवळ. तर भेटूयात आता डायरेक्ट पुढे. तर मित्रांनो आता कारला एकविराई देवीचं मंदिर 1 किलोमीटरवर आहे गेट म्हणजे एंट्री. आता पोचू लगेच. बघूयात पुढे आता लगेच. तर आता हे बघा एंट्री करतोय कारला एकविरा देवी मंदिर येथे. आता पोचलेलो आहे आमच्या लोकेशनवर. हा बघा लोकेशन, श्री साई माऊली निवास. हे बाकीचे आपले आहेत सगळे पंटर लोक. हे बघा सामान वाहतात आता. अजून दुसरे पण आलेले आहेत पण ते त्यांना जरा घाई आहे पाया पडायची, हो, म्हणून ते पाया पडायला गेलेत. तर मित्रांनो कसा वाटला व्लॉग? मला तर छान वाटला प्रवास. मी लास्ट टाइम पण आलो होतो. पण हे बघा आमचा एक हा निलेश वैती दादा. कसं वाटलं तुला? आपण बरेच टायमांशी म्हणजे आयलो. कसं वाटला? एकदम मस्त वाटला. मस्त वाटलं. बाकीचा प्रोग्राम आता बाकी आहे. हा आता नुसतं धिंगाणा. तुला काय वाटला शैलेदा? एकदम मस्त आहे. बरेच वर्षांची आयलो आपण. वातावरण पण एकदम कूल आहे. एकदम आता अजून रात नाही भरली. फुल वाट लागणार आहे. दादर बीज गोलबी जमणार आहे. तर मित्रांनो असा हा व्लॉग होता आमचा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा. याच्या पुढे आता सगळे अजून बरेच व्हिडिओ येतील छान छान. म्हणजे आता मासे वगैरे आणलेत आम्ही, ते कापायचे वगैरे व्हिडिओ सगळं दाखवणार आहे तुम्हाला. तर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि असाच सपोर्ट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.